बघा सरांनी सुंदर दिसतंय. Oh my God. साठी झाल्या पाहिजे. बसून घ्या आपल्याला आता छान भरपूर निवांत गप्पा मारायच्या आहेत दोघींसोबत. नमस्कार मित्रांनो, मी आज तुमचा अमोल घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आज मी तुम्हाला एक 40 रुपयाचं तिकीट घेतलेलं आहे. मी मित्रांनो, ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मेला दिलो का आता है एक बार. डोंबिवली में सबसे बड़ा वाला मेला आलेला आहे. तर मी आता आलेलो आहे डोंबिवलीच्या सगळ्यात मोठ्या मेळाव्यामध्ये, उत्सवमध्ये आलेलो आहे. मित्रांनो, बघू शकता किती मोठा उत्सव आहे. चला तर बघूया काय काय आहे या मेळ्यामध्ये. काय काय बघूया इकडे. आता ते स्टार हेल्थ इन्शुरन्स, फोटोज, मनोदया ट्रस्ट, जीवदानी कलेक्शन, वस्तू विजिट, तरच काय काय इकडे काय काय आहे. ते आहे टी मार्ट. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. इथे तुम्हाला पुस्तकांचा स्टॉल भेटेल, तुम्हाला खाण्याचा स्टॉल भेटेल, तुम्हाला खेळण्याचा स्टॉल भेटेल. आकाश पाळणा, एवढा मोठा आकाश पाळणा तुमच्या समोर आहे. सोबत इथे लेडीजच्या बऱ्याच गोष्टी आहेत. 10 रुपयाचा सेल आहे. फक्त आणि फक्त 10 रुपयापासून तर स्टार्टिंग होते. 120 रुपयाला तुम्हाला खेळणे बघायला भेटतील. इथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे आहेत. इथे किचन्स भेटतील तुम्हाला, नावाचे किचन्स आहेत ते. इथे मुलींच्या कॉस्मेटिक्स खूप जास्त दुकान आहेत. फ्रेंच फ्राईज वगैरे भेटेल. कुल्फीवाला आहे, कुल्फीचं दुकानंसुद्धा आहेत. ते बांगड्या वगैरे, कपडे वगैरे, अशा गोष्टी आहेत. जशा प्रकारे मेळ्यामध्ये बंदूक असते तशी बंदूक आहे इथे. आणि तुम्ही जर हा गेम खेळला तर गेममध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथं जिंकण्याचे चान्स आहेत. हे काही मला जमणार नाही. एक ग्लास जे बघताय तुम्ही, ग्लास काही कधी पडत नाही. जशा प्रकारे मेळ्यामध्ये अशा प्रकारे हा आकाश पाळणा बघा किती सुंदर दिसतोय. ओ माय गॉड. मी एकदा बसलो होतो या आकाश पाळण्यामध्ये. वरून खाली होतो. ते तुम्हाला डोरेमॉन सुद्धा बघायला भेटेल इथे. डोरेमॉन 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 डोरेमॉन. अरे, ओरिजिनल डोरेमॉन पण आहे. छोटीशी राईड आहे, छोट्या मुलांची राईड, काही विशेष नाही. अजून बघूया पुढे काय आहे. मित्रांनो, इथं तुम्हाला किचन्स भेटतील. हे साधे किचन्स नाही आहे, याच्यावर तुम्हाला नावं लिहून भेटतील. बघू शकता या अशा प्रकारे पूजा, सोनू, वेगवेगळ्या प्रकारचे नावं तुम्हाला या डिझाईन्सवर बघा भेटतील. तुम्हाला भरपूर प्रकारचे डिझाईन्स आहेत. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही थोडे सामान. वॉटर फिल्टर आहे. पाण्यामध्ये धूळ, माती, कचरा, डस्ट वगैरे चले जाणे. फिल्टर कम शॉवर लावायचं आहे. धूळ वगैरे काही जात नाही. स्वच्छ. काढायला वेगळं टॉपाची गरज आहे. छोटा बिंदू चिन्ह बनवायचे, मोठा बिंदू काढा. स्टॅम्पिंग आहे, स्टॅम्पिंगसाठी डबा उलटा करा, रांगोळी लेवल करा, टॅप करा. असा हा सेट करा. 120 किंमत आहे, 100.
मित्रांनो, जर तुम्हाला चहा पिण्याची लत असेल तर फ्रीमध्ये इथे तुम्हाला चहा प्यायला भेटेल. बघू शकता इथे फ्रीमध्ये तुम्हाला चहा मिळेल. आतमध्ये तुम्हाला अजून स्टोर्स बघायला मिळतील. वेगवेगळ्या बॅगा बघायला भेटतील तुम्हाला. लेडीजचे कपडे वगैरे तुम्हाला बघायला भेटतील. पाणीपुरीचे स्टॉल सुद्धा आहे तिथे. जम्पिंग जॅक, बर्फाच्या गोळ्याचा स्टॉल सुद्धा आहे. इथे बघू शकता छोटे स्टॉल आहे. तिथे 30 रुपयाला सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त 30 रुपयाला भेटतील. हे बघा, 30 रुपयाला छोट्या गोष्टी आहेत. जसं की हे लिंबू प्यायच्या गोष्टी, छोटे बॉटल्स, लायटर्स, पैशाचा गल्ला, या सगळ्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला 30 रुपयापासून इथे स्टार्ट होतील. ते बघू शकता सुंदर असे बनवलेले वस्तू आहेत, लाकडापासून बनवलेल्या. पुढच्या छोट्या लहान मुलांसाठी वापरू शकता तुम्ही. तर मित्रांनो, 700 रुपयामध्ये तुम्हाला आदिवासी हेअर ऑइल भेटेल. आदिवासी हेअर ऑइल, बऱ्याच जणांना आदिवासी हेअर ऑइल घ्यायचं आहे, ते इथे व्हिजिट करू शकता. आदिवासी हेअर ऑइल आहे, पण ते ओरिजिनल आहे का मी सांगू शकत नाही, कारण फक्त 700 रुपयाला आहे. ज्यांना पुस्तकांची आवड आहे ते इथे पुस्तकं घेऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. गार्डनिंग, योगा, नॉन फंक्शन, सेल्फ हेल्प, कॉमिक्स अशा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं इथे तुम्हाला बघायला मिळतील. मी एवढं मोठं पुस्तक मी वाचीन का? शाळेमध्ये अभ्यास नाही केला, इथं कुठं पुस्तक घेऊन वाचणार आहे. कॉमिक्स ते काही फेमस पुस्तकं आहेत. डीप वर्क, गौर गोपालदासचं पुस्तक आहे. दोगला पण निकाल दूंगा याचं पुस्तक आहे. ट्रेडिंग इन झिरो झोन, चांगली पुस्तकं आहेत. आणि एकी काही नावासारखं चांगलं फेमस पुस्तकसुद्धा आहे, 0 to 1. चला, आता हा कप्पा पूर्ण झालेला आहे. आपण आता जाऊया पुढच्या कप्प्यामध्ये. मंडळी, जोरदार टाळ्या पारू आणि अहिल्या देवींसाठी झाल्या पाहिजे. प्रेमाने हा उत्सव भरवतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठीचे कलाकार अतिशय प्रेमापोटी इथे येतात. आणि बरं का मंडळी, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की या उत्सवामध्ये हे तर सगळे आपण खेळ खेळतोच, वेगवेगळे स्टॉल्स असतात, पण यावर्षी म्हणजे पुढच्या वर्षी डोंबिवली जिमखान्याने एक मॅरेथॉन आयोजित केलेली आहे, ज्याचं नाव आहे रन फॉर हेल्थ, जी आहे 5 जानेवारी 2025 ला सकाळी 6 वाजता ती सुरू होणार आहे, इथूनच आपल्या डोंबिवली जिमखान्यातून. आणि त्याचे 3 टप्पे असणार आहेत. पहिला छोटासा टप्पा जो 3 किलोमीटरचा असणार आहे, दुसरा टप्पा 5 किलोमीटरचा आणि तिसरा आणि सगळ्यात मोठा टप्पा आहे तो 10 किलोमीटरचा असणार आहे. तर ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर एंट्रीलाच तिथे एक मोठा बोर्ड लावलेला आहे, त्याच्यावर एक बारकोड आहे, त्याच्यावर तुम्ही स्कॅन करा आणि रजिस्टर करून घ्या. प्रत्येक ह्याचे म्हणजे 10 किलोमीटरची वेगळी फी आहे, 5 किलोमीटरची वेगळी आहे, 3 किलोमीटरची वेगळी आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का तुम्ही ग्रुप बुकिंग केलं तर तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळणार आहे, आणि अर्ली बर्ड जर का बुकिंग केलं तरीही चांगला डिस्काउंट मिळणार आहे. आणि त्याचसोबत एक छान टी शर्ट मिळणार आहे,
जे जे हे मॅरेथॉन पूर्ण करतील त्यांना छान पदक मिळणार आहे आणि डोंबिवली काय खाद्य संस्कृतीत पुढे आहेच आहे, त्याच्यामुळे छान चविष्ट असा नाश्ता सुद्धा मिळणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे काय करा, आता या उत्सवाची मजा घ्या, भरपूर खा प्या, वजन वाढवा आणि वर्षाच्या सुरुवातीला मॅरेथॉन मध्ये धावून वजन कमी करा. अशी सगळीच सोय डोंबिवली जिमखान्याच्या मंडळींनी केलेली आहे. तर आवर्जून नक्की भाग घ्या. 5 जानेवारीला सकाळी 6 वाजता ही मॅरेथॉन इथूनच सुरू होणार आहे. ओवी, कितवीला आहेस तू? पहिलीला आहेस. कुठल्या शाळेत आहेस? विद्यानिकेतन. मराठी शाळा? नाही, इंग्लिश. पण मराठी भाषा आहे म्हणजे तिथे मराठी शिकवतात? हो. हा, हे महत्वाचं आहे. बरं, कोणाला प्रश्न विचारायचा तुला? पारूबद्दल विचार. पारूला विचार, बिंदास विचार. पारू दीदी, मला तुझी खूप म्हणजे मालिका वगैरे खूप आवडते आणि तुझं म्हणजे ऍक्शन आहे ते खूप आवडतं मला आणि तुझी मालिका मी खूप बघते आणि मला खूप आवडत असते. थँक्यू सो मच. थँक्यू. काही प्रश्न विचारायचे तुला? तिला क्वेश्चन होता? काही प्रश्न वगैरे विचारायचा आहे की तू कशी काम करते, काय करते, काही धिंगाणा वगैरे करते का सेटवर? विचार तिला. विचार बिंदास. एखादा मालिकेबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे? नाही का? बरं, हरकत नाही. पण या गोड ओवीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. कारण काय आहे, तिथून उठून स्टेज पर्यंत येण्यासाठी सुद्धा खूप धाडस लागतं. चला.